पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची नवी दिल्लीत बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहलगाम इथं घटनास्थळाला भेट, सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा, प्रत्यक्षदर्शींशी चर्चा आणि जखमींची केली विचारपूस. दहशतवादी हल्ल्यातील मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून श्रीनगरमध्ये श्रद्धांजली अर्पण, मृतांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन, भारत या दहशतीसमोर झुकणार नाही, गृहमंत्र्यांचा इशारा. लष्कर-ए-तैयबाशी संलग्न TRF या दहशतवादी संघटनेनं घेतली पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी, NIA कडून कसून तपास सुरू, 3 दहशतवाद्यांचं रेखाचित्र जारी. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेत लक्षणीय वाढ, हल्लेखोर दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू, विशेष दल आणि इतर तांत्रिक गुप्तचर यंत्रणा तैनात. हा भयाड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि सूत्रधारांनाही शोधून योग्य शिक्षा दिली जाईल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही. पीडितांच्या आणि पर्यटकांच्या सहाय्यासाठी श्रीनगरहून दिल्लीला 2 आणि मुंबईला 2 अशा 4 विशेष विमानांची व्यवस्था, हवाई वाहतूक मंत्रालयाकडून अतिरिक्त विमानं सज्ज. महाराष्ट्रातल्या 6 बळींपैकी 3 पर्यटकांचे पार्थिव देह मुंबईत आणले, इतरांचे आणण्याची प्रक्रिया सुरू. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना जम्मू काश्मीर सरकारकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत, तर महाराष्ट्रातल्या मृतांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेसह जगभरातून निषेध, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताबरोबर असल्याची जागतिक नेत्यांची ग्वाही. बारामुल्ला इथं शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, कुलगाम इथंही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ देशभर निदर्शनं आणि निषेध मोर्चे, राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून आज जम्मू काश्मीर बंदची हाक. आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण कायदेशीर तरतुदीनुसारच झाल्याचं निवडणूक आयोगाचं काँग्रेसला लेखी स्पष्टीकरण.